पुणे पालिकेवर अंधेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार. गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली. कल्याणी कोमकर रविवार पेठ आणि नारायणपेठमधून लढण्यास उत्सुक. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला राजीनामा. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार. अमरावतीत पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्ज केले. 22 प्रभागातून त्यांची नगरसेवकांची निवड होणार. शहरामध्ये 60 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था. मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिलाय. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर फायदा होणार असल्याची भूमिका. जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला. काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित. प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सत्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केली टीका. जनतेनं उभाट्याला जमाल गोटा दिल्याचं असं म्हणत जोरदार केला हल्लाबोल. भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आवाहन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये केलं वक्तव्य. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क